बॅग असेल, झोला बॅग असेल, मोबाईल पाऊच असेल, ट्रॅव्हलिंग बॅग म्हणजे आपण जी प्रवासी बॅग करतो, या सगळ्या बॅगा झाल्यानंतर मग आपण जूटकडे वळतो. कारण आपल्या ज्या मशीनच्या सुई असतात त्या सुया बदलायला लागतात जेव्हा जूट बॅग असतात. थोडंसं वरची नंबरची म्हणजे 16 नंबर असेल तर 18 नंबरची सुई लावावी लागते, किंवा 14 नंबर असेल तर 16 नंबरची सुई लावावी लागते. आणि ती खूप व्यवस्थित ती मशीन चालवावी लागते, आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय होतात, सुया तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण 2 कोर्स तरी केले पाहिजे. टेलरिंगचा कोर्स केला पाहिजे आणि दुसरा कोणता केला पाहिजे, बॅगांचा केला. कारण या दोन्ही कोर्सेस जे आहे आपल्या लाईफ लॉंग पूर्ण आहे. जर एखादी महिला तुमच्याकडे आली ब्लाऊज शिवायला, तर तिला मॅचिंग ब्लाऊजला मॅचिंग पर्स तुम्हाला शिवून देता आली पाहिजे, किंवा एखादी साडीला फॉल ब्रेक करायला आली. कारण काय होतं, ब्लाऊज मधला आणि साडीमधला काही तुकडा उरतो, मग उरलेला तुकडा आपण फेकून देतो. तो फेकून दिल्यापेक्षा त्याचं पाऊच जर आपण शिवून दिला आणि त्याचे 10 रुपये घेतले तर आपलं इन्कम जनरेशन आपलं काय होऊ शकतं, वाढू शकतं. त्याचबरोबर घरामध्ये खूप जुन्या साड्या पडलेल्या असतात. या सगळ्या जुन्या साड्या काढल्या आणि छोट्या 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 म्हणजे 100, 200, 400, 500 जर पर्स मी बनवल्या खूप चांगल्या आखीव रेखीव, तर राजकारणी लोकांच्या काही सभा असतात, किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, किंवा आपले सुद्धा कार्यक्रम असतात, हळदी कुंकू समारंभ असतात. अशा हळदी कुंकू समारंभामध्ये प्लास्टिकचे डबे दिल्यापेक्षा आपण शिवलेले काही पर्स आहेत त्या महिलांना वाटल्या तर महिलांना पैसे ठेवण्याची एक व्यवस्था सुद्धा होते, आणि तुम्हाला आपण 10,000 रुपयाप्रमाणे चांगले इन्कम होऊ शकतो. त्याचबरोबर बरेच लोक गावाला जातात, त्याला 250 रुपयाच्या त्या ट्रॅव्हलिंग बॅग घेतल्यापेक्षा आपली बॅग तयार होताना 100-150 रुपयामध्ये तयार होते. तर आपण आपल्या बॅगा जर तयार केल्या तर आपण विकले तर आपल्याला पैसे मिळणारच आहे, पण आपण विकले नाही आणि स्वतः जरी वापरले तरी आपण आपले पैसे वाचवल्यासारखं याच्याकडे बघू